नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय साऊथ मधला स्पेशल इल्ल अडची रेसिपी, जी की बनवायला एकदम साधी सोपी आणि टेस्टला एकदम अप्रतिम लागते। आता ही रेसिपी आपल्याकडे जसा मोदक बनवला जातो ना, सेम तसाच असतो, पण शेप मध्ये थोडासा बदल असतो। म्हणजे करंजी जशी आपली बनवून घेतली जाते ना, सेम तशीच बनवली जाते। करंजी फ्राय करून घेतली जाते, पण ही रेसिपी ना फ्राय करून न घेता केळीच्या पानामध्ये वाफवून घेतली जाते। त्यामुळे टेस्ट एकदम अप्रतिम लागते आणि बनवायला पण एकदम साधी सोपी आहे। चला तर मग मित्रांनो, बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी तुम्हाला माहितीच आहे काय करायचंय। तर मित्रांनो, सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राइब करा, रेसिपी आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट करा। चला रेसिपीला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला ओल्या खोबऱ्याचं सारण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी कढई चांगलं तापून घेणार आहे। गॅस चालू करून घेतलेलं आहे। कढईला चांगलं कडकडीत असं तापून घ्यायचं। एकदा का कढई चांगलं कडकडीत असं तापलं ना, आता यामध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि तुपाला पण चांगलं गरम करून घ्यायचं आहे। एकदा का तूप चांगल्या प्रकारे कडकडीत असं तापलं ना, आता यामध्ये ओला खोबरा टाकून घ्यायचा आहे, बारीक असा किसून घेतलेलं आहे। हे बघा मित्रांनो, 2 वाटी ओल्या खोबऱ्याचा किस मी यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता गॅस जो आहे ना, एकदम मंद आचेवरती ठेवायचा आणि या ओल्या खोबऱ्याला चांगल्या प्रकारे 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे तुपामध्ये। खोबऱ्याला तुपामध्ये चांगल्या प्रकारे परतून घेतल्यामुळे ना, एकदम मस्त असा सुगंध सुटायला चालू होतो आणि टेस्टला पण एकदम छान लागतो खोबरा। तर हे बघा मित्रांनो, 2 मिनिट झालेले आहेत। ओल्या खोबऱ्याला चांगल्या प्रकारे मी परतून घेतलेले तुपामध्ये। मस्त छान असा सुगंध सुटलेला आहे खोबऱ्याचा। मित्रांनो, आता खोबऱ्याला चांगल्या प्रकारे परतून झाल्यानंतर ना, आता यामध्ये 1 वाटी गूळ टाकून घ्यायचं आहे। गूळ टाकून खोबऱ्यामध्ये चांगल्या प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गूळ जो आहे ना, खोबऱ्यामध्ये चांगला वितळून ना चांगला मिक्स झाला पाहिजे, तोपर्यंत चांगलं याला। आणि मित्रांनो, गुळाबरोबर ना यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, अगदी थोडंसं, म्हणजे 2 ते 3 चमचे यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं। पाणी टाकल्यामुळे ना, राहिलेला जो गूळ असतो ना, तो चांगल्या प्रकारे वितळतो आणि खोबऱ्यामध्ये मिक्स होऊन जातो। त्यामुळे यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। मित्रांनो, आता यामध्ये थोडीशी जायफळ आणि वेलची पावडर टाकून घ्यायची आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची। जायफळ आणि वेलची पावडर टाकल्यामुळे ना, एकदम मस्त असा सुगंध सुटलाय। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपला ओल्या खोबऱ्याचं सारण रेडी झालेलं आहे। आता याला थंड करून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करून घेतो आणि त्यानंतर ना संपूर्णपणे याला थंड करून घेतो। तर मित्रांनो, आता तांदळाच्या पिठाचं कणिक आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर हे बघा, 2 वाटी तांदळाचं पीठ मी घेतलेलं आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचा। तूप टाकून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये। हे बघा, तूप मी मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये। आता या पिठामध्ये ना गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। 1 अर्धी वाटी गरम पाणी घ्यायचं आणि गरम पाणी यामध्ये टाकून घ्यायचं। गरम पाणी असल्यामुळे ना, हे चमच्याने चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। अजून थोडंसं यामध्ये टाकून घेतो, म्हणजे ऑलमोस्ट 1 वाटीच्या आसपास हे पाणी आहे। गरम पाण्यामुळे ना तांदळाच्या पिठामध्ये थोडासा चिकटपणा येतो, त्यामुळे थोडंसं यामध्ये गरम पाणी टाकून घेतात आधी। त्यानंतर मग राहिलेलं जे पाणी असतं ना, ते थंड पाणी वापरलं तरी चालेल। नॉर्मल पाणी जे असतं ना, घरात आपण वापरतो, त्या पाण्यानं चांगल्या प्रकारे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय। हे बघा, आता मी नॉर्मल पाणी यामध्ये टाकून घेतोय आणि पीठ चांगल्या प्रकारे मळून घेतो। तर हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने मी तांदळाचं पीठ मळून घेतलेलं आहे। एकदम मऊदार असं मळून घेतलेलं आहे बघा। हे अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे, जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको। तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे मी केळीचं पान घेतलेलं आहे, चौकोनी असं कट करून घेतलेलं आहे बघा, एवढं मोठं घेतलेलं आहे। या केळीच्या पानावरती आपल्याला बनवून घ्यायचं आहे। तर हे बघा, केळीचं पान मी खाली असं ठेवून घेतलेलं आहे। आता यावरती तांदळाचं पिठाचा गोळा ठेवायचा। हे बघा, हा गोळा असा ठेवला आणि याला असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। वरून थोडंसं पाण्याचा हात वगैरे लावून तुम्ही असं याला मोठं करून घेऊ शकता। कडा जे आहेत ना, थोड्याशा पातळ करायच्या आणि सेंटर थोडंसं जाड ठेवायचा हा वाला। आता ह्याच्या सेंटरमध्ये बरोबर आपलं नारळाचं सारण टाकून घ्यायचं, बरोबर सेंटरमध्ये आलं पाहिजे।
खोबऱ्याचं सारण सेंटरमध्ये ठेवून झाल्यानंतर ना अशा पद्धतीने याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि सगळीकडून चांगल्या प्रकारे हे पॅक करून घ्यायचं. आपल्या करंज्या जसे असतात ना, महाराष्ट्रीयन करंज्या, सेम तसाच प्रकार आहे हा, पण याला वाफवून घेतला जातो आणि करंज्या तळून घेतले जातात तेलामध्ये. आणि अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या तयार करून घ्यायचे. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय कढईमध्ये पाणी चांगलं उकळायला चालू झालेलं आहे. आता यावरती मी जाळीदार भांडं ठेवतो, म्हणजे यामध्ये आपण वाफवून घेणार आहोत. हे आता सगळे केळीची पानं यामध्ये ठेवून घेतो. आता मी यांना वाफवून घेणार आहे, त्यासाठी यावरती झाकण लावून घेतो. ओके, तर झालेलं आपलं काम. झाकण लावून झालेलं आहे. 10 ते 15 मिनिटासाठी चांगल्या प्रकारे याला उकळून घेऊया, वाफवून घेऊया. तर मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकताय 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. चांगलं वाफवून घेतलेलं आहे. हा, एकदम मस्त असं वाफवून झालेलं आहे. अशा पद्धतीने तयार झालेले आहेत आपले वाफाळलेले करंज्या, ज्याला साऊथमध्ये इल्ल अडं म्हणून ओळखलं जातं. एकदम टेस्टी, एकदम मस्त, एकदम रसरशीत असं बनला जातो. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय बाहेरून एकदम मऊदार असे झालेले आहेत आणि आतून एकदम रसरशीत असे झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी इल्ल अडाची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मस्तपैकी एन्जॉय करा. तर हे बघा मित्रांनो, इल्ल अडं रेडी झालेले आहे. एकदम मस्त झालेले आहे. करायला एकदम साधा सोपा आहे. तुम्ही आता बघितलेला असाल रेसिपीमध्ये. चला एकदा खाऊन बघतो कसं झालंय. एकदम भारी, चवीला एकदम अप्रतिम झालेलं आहे. आतमध्ये भरलेल्या ओल्या नारळाचा जो सारण आहे ना, तो एकदम अप्रतिम झालेला आहे. तूप वगैरे टाकून चांगल्या प्रकारे परतून घेतल्यामुळे ना एकदम मस्त टेस्ट झालेले आहे. आणि वरून जे तांदळाचं पीठ आहे ना, ते पण एकदम मऊदार असं झालेलं आहे. एकदम भारी. तर मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमची रेसिपी कशी झाली ते. चला तर मग जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.